आखाती देशात चाललेल्या युद्धाचे परिणाम खरं तर शेतीमालाबरोबरच आता रासायनिक खतावरती होताना पाहायला मिळतात. मी सध्या रासायनिक खतांच्या या गोडाऊनमध्ये आहे. या गोडाऊनमध्ये खरं तर वर्षाच्या किंवा जशा हंगामाप्रमाणे या ठिकाणी खतांची मागणी असते त्याप्रमाणे या ठिकाणी व्यापारी खरं तर या ठिकाणी साठवणूक करत असतात. परंतु येत्या काळात आणि युद्धाची जन्य परिस्थिती पाहिली तर शेतमालावरती होणाऱ्या रासायनिक खतांचा कुठेतरी तुटवडा होण्याची शक्यता या ठिकाणी व्यापारी दर्शवतात. आपल्यासोबत काही व्यापारी आहे. काय सांगाल, काय परिस्थिती आहे आणि या युद्धाचा काय परिणाम झाला आहे? युद्धाचा परिणाम असा झाला का खतांचे रेट 200-300 रुपयांनी वाढले. आधीच 1700ची गोण 1900-2000ला होती, ती गोण आता 2200-2300ला होणार. म्हणजे शेतकऱ्याचं कंबरडं मोडणार आणि शेतकऱ्यांचा कुठेही पैसा घडत नाही. कोणताही भाजीपाला असो, कोणत्याही मालाचे कुठेही पैसे घडत नाही आहे. मग त्यात शेतकरी आता हैराण झाला आहे. त्यामुळं परिस्थिती अजून बिकट होणार आणि याचा जो ताणतणाव जो जाणवणार तो जाणवल खरीप हंगामात. खरीप हंगामात सगळं खतं 200 रुपये वाढल्यावर परिस्थिती बिकट होईल. खरं तर आपण संपूर्णतः जी शेतीमालात रासायनिक खत वापरतो तो पूर्णतः परावलंबित आहे. आपण आयात करतो आणि खरं तर या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा आता कंबर मोडताना पाहायला मिळत आहे. एकूण किती टक्के आपण रासायनिक खते बाहेरून मागवतो? पोटॅश आणि DAP हे दोन्ही खतं बाहेरून येतात. त्याच्यामुळं जेवढी रासायनिक खतं NPK बनतात त्याच्यावर सगळ्या याच्यावर लोड येतो आणि अनेशा रेट सगळे वाढणार. एकूणच अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांच्या मालाचा बाजारभाव कोसळलेला आहे. रासायनिक खतं हे झालेलं आहे. यावर तुमच्या धंद्यावर काय परिणाम होईल? धंद्यावर खूप मोठा परिणाम होणार. गिराईकाची कमतरता राहणार आणि शेतकरी जगला तर व्यापारी जगल. सगळं शेतकऱ्याच्या मुळावर आहे. शेतकऱ्याचे पैसे झाले पाहिजे तर सगळी लाईन व्यवस्थित सुरळीत पार पडेल आणि त्याच्याकरता फक्त गव्हर्नमेंटने एवढाच विचार करावा का शेतकऱ्याच्या मालाला भाव कसा येईल याची पूर्णपणे हे करावी. नक्कीच शेतकऱ्यांचे कोसळलेले बाजारभाव हे व्यापारी वर्गासाठी खऱ्या अर्थानं धोकादायक घंटा आहे. कारण शेतीमालातून मिळणारं उत्पन्न हे व्यापारी अर्थकारण चालवत असतं आणि शेतीला लागणाऱ्या आवश्यक असणारे खतं बियाण्यांपासून या ठिकाणी व्यापारी वर्गामध्ये आर्थिक उलाढाल होत असते. परंतु पडलेले बाजारभाव आणि शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाची होणारी सुरुवात ही खरं तर महागाईने होती की काय असाही प्रश्न आता व्यापारी वर्ग या ठिकाणी बोलताना पाहायला मिळत आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर.